गुड मॉर्निंग स्टुडंट्स. एक्सरसाइज 4.2 आपण पाहत होतो. त्यातला सेकंड क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला इंटिग्रेट ऑफ द फॉलोइंग्स आपल्याला सांगितलेला आहे. 0 to 1/√2 sin inverse x upon 1 minus x square into raised to 3/2 into dx हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना sin इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. sin इनवर्स x = 1/√1 minus x square या डेरिव्हेटिव्हचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. म्हणजे 1 minus x square ब्रॅकेट 3/2 ला वेगळा आपल्याला काय करायचं आहे, रूट मध्ये 1 minus x square काढून घ्यायचे आहे. I = इंटिग्रेशन 0 to 1/√2 sin इनवर्स x जशा तसे ठेवले आपण अपॉन मध्ये 1 minus x square एक सेपरेट काढा आणि दुसरा 1 minus x square ब्रॅकेट रेस टू 1/2 सेपरेट लिहून काढले. याला आपल्या रूट मध्ये टाकून घ्यायचे. इंटिग्रेशन 0 to 1/√2 sin इनवर्स x जशा तसा ठेवला अपॉन मध्ये sin इनवर्स x जशा तसे ठेवल्यानंतर अपॉन 1 minus x square जशा तसे ठेवायचे आणि याला कन्वर्ट करायचे रूट मध्ये 1 minus x square into dx. आता व्हॅल्यू पुट करून घ्यायचे. पुट sin इनवर्स x = आपल्याला t ठेवून द्यायचा आहे. याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्टिव्ह कुणाशी t से. त्याचं डेरिव्हेटिव्ह sin इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळून जाईल cos sin इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल आपल्याला 1/√1 minus x square = dt upon dx. म्हणजे 1/√ मध्ये 1 minus x square into dx च्या जागेवरती आपल्याला dt ठेवून द्यायचा आहे. 1/√1 minus x square आणि dx च्या जागेवरती dt ठेवून द्यायचा आहे. आणि therefore sin इनवर्स x च्या जागेवरती t ठेवून द्यायचा आहे, पण तो x च्या जागेवरती ठेवण्यासाठी x = sin t येऊन जाईल. आता इथे काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू पुट करून घ्यायची. व्हॅल्यू पुट केली आपण तर काय येऊन जाईल पहा. कुणाची आपल्याला याचा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही चेंज करून घ्यायचं, अप्पर आणि लोअर. x = 1/√2 असेल तर आपल्याला t काय मिळून जाईल इथं पहा. t व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल त्या sin इनवर्स x sin इनवर्स 1/√2 आणि sin इनवर्स 1/2 म्हणजे t ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल π/4. π/4 व्हॅल्यू मिळून जाईल. काय झालं तर बघा 1/√2 t ची व्हॅल्यू sin इनवर्स 1/√2 आली. t ची आपल्याला इथे t ची व्हॅल्यू π/4 मिळाली. आता π/4 मिळाल्यानंतर काय करायचं, x आपल्याला लोअर लिमिट 0 ठेवून दिला आपण, तर t ची व्हॅल्यू आपल्याला sin इनवर्स काय मिळून जाईल 0. तर t आपल्याला काय मिळून जाईल 0 व्हॅल्यू मिळून जाईल. ते ठेवून द्यायचे. आता I इंटिग्रेशन लोअर लिमिट 0 मिळाला, अप्पर लिमिट π/4 मिळाले आपल्याला π/4 आणि sin इनवर्स x च्या जागेवरती t ठेवून द्यायचा आहे. 1 minus x च्या जागेवरती sin स्क्वेअर t ठेवून द्यायचा ब्रॅकेट क्लोज आणि 1/√1 minus x square आणि dx च्या जागेवरती आपल्याला काय ठेवून द्यायचं आहे, dt ठेवून द्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पुढे काय येऊन जाईल, कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यायचे. आता sin 1 minus sin square ला आपल्याला काय लिहिता येईल 0 to π/4 t अपॉन काय लिहिता येईल cos square t लिहिता येईल into dt. आणि cos square चा इनवर्स घेतला तर इंटिग्रेशन 0 to π/4 t into sec square t मिळून जाईल into dt. t आणि sec square t यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन रूल वापरायचा आहे. मल्टिपल रूल वापरताना फर्स्ट जो इंटिग्रेशन आपण मांडतो तिथे आपल्याला इंटिग्रेशनचं लिमिट मांडायची गरज नाही. स्क्वेअर ब्रॅकेट t जसा तसा ठेवायचा. sec square चं इंटिग्रेशन आपल्याला काढून घ्यायचे. इंटिग्रेशन मध्ये sec square t चं इंटिग्रेशन आपल्याला काढायचे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0 to π/4 लिमिट ठेवून द्यायचे. मायनस इंटिग्रेशन 0 to π/4 आणि इनटू संख्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dt अपॉन dt ठेवून द्यायचा आहे. इनटू इंटिग्रेशन आपल्याला sec square t चं इंटिग्रेशन काढून घ्यायचं आहे आणि इनटू dt स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू dt. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण जर काढलं t जसा तसा राहिला, sec चं डेरिव्हेटिव्ह tan t मिळालं ब्रॅकेट क्लोज 0 to π/4 मायनस इंटिग्रेशन 0 to π/4 dt चा आन्सर आपल्याला डेरिव्हेटिव्ह 1 आलं t चं आणि sec square चं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं tan t ब्रॅकेट क्लोज इनटू dt. आता कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवून दिलं. π/4 मायनस π/4 into tan π/4 मायनस 0 into tan 0. अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवून दिले. मायनस इंटिग्रेशन 0 to π/4 याचं इंटिग्रेशन आपल्याला tan t मिळून जाईल ब्रॅकेट into dt. आता इथं काय करायचं, कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला मिळून जाईल पहा
tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू 1 मिळून जाईल आणि पुढे सगळं 0 होऊन जाईल मायनस इंटिग्रेशन आपल्याला इथं काढलं तर लॉग इन मॉड्युलस मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट लॉग इन मॉड्युलस मध्ये सेक x आपल्याला मिळून जाईल सेक t x नाही t मिळून जाईल मॉड्युलस क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज 0 टू पाय बाय 4 आपल्याला इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस एकदा काय करायचं आपल्याला पाय बाय 2 ठेवायचे एकदा 0 ठेवून द्यायचे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग इन सेक पाय बाय 4 ठेवून द्यायचे मायनस लॉग सेक 0 ठेवून द्यायचा आहे मॉड्युलस आपल्याला ब्रॅकेट क्लोज झाला इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस लॉग इन ब्रॅकेट मध्ये याची व्हॅल्यू आपल्याला √2 मिळून जाईल आणि मायनस याची व्हॅल्यू आपल्याला log 1 मिळून जाईल मॉड्युलस ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस log √2 बाय 1 आणि √2 ला आपल्याला कन्वर्ट केला आपण तर पाय बाय 4 मायनस log 2 रेस टू 1 बाय 2 आपल्याला मिळून जाईल 2 रेस टू 1 बाय 2 2 रेस टू 1 बाय 2 1 बाय 2 समोर आले तर पाय बाय 4 मायनस 1 बाय 2 इंटू log 2 आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड नंबरचं पाहायचं आपल्याला 0 टू पाय बाय 4 sec square x upon 3 tan square x plus 4 tan x plus 1 into dx आपल्याला इंटिग्रेशन पाहायचंय इथे डायरेक्ट पुट करायचं आपल्याला tan चं डेरिव्हेटिव्ह sec square आहे म्हणून आपल्याला tan च्या जागेवरती डायरेक्टली काय ठेवून द्यायचं tan x च्या जागेवरती t ठेवून द्यायचं आहे याला डिफरन्शिएट करायचंय विथ रेस्पेक्टिव्ह x तर tan चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला sec square x dt upon dx मिळून जाईल याचे कॅल्क्युलेशन आपण केलं तर sec square x into dx च्या जागेवरती आपल्याला काय ठेवायचं आहे dt पण आता इथं लोअर आणि अप्पर लिमिट सुद्धा चेंज होऊन जाईल लोअर आणि अप्पर चेंज होण्यामुळे काय करायचं व्हेन x जर पाय बाय 4 असेल तर t tan पाय बाय 4 म्हणजेच आपल्याला काय मिळून जाईल 1 मिळून जाईल आणि व्हेन x च्या जागेवरती जर आपण किती घेतले 0 घेतले तर t tan 0 आणि 0 ची व्हॅल्यू आपल्याला 0च मिळून जाईल मग इथे ठेवून द्यायचे I इंटिग्रेशन 0 टू 1 6 चा 1 अपॉन 3t चा स्क्वेअर प्लस 4 tan t प्लस 1 इंटू आपल्याला कॅल्क्युलेशन काय मिळून जाईल इंटू dt मिळून जाईल आता x स्क्वेअर आणि dx च्या जागेवरती dt ठेवून द्यायचं आहे इंटिग्रेशन 0 टू 1 1/3 कॉमन बाहेर काढले आपण तर 1 अपॉन काय राहील t चा स्क्वेअर प्लस 4/3t प्लस 1/3 इंटू dt आता काय करायचंय 4 चा हाफ करून घ्यायचा आहे म्हणजे 1/3 इंटिग्रेशन 0 टू 1 1 अपॉन t चा स्क्वेअर प्लस 4/3t आणि याचा t चा जर आपण हाफ केला 4/3 चा हाफ केला तर 2/3 येतो त्याचा स्क्वेअर 4/9 ऍड केला आपण आणि प्लस 1/3 मधून तो काय केला आपण मायनस करून घेतला इंटू dt कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे करून घ्यायचं आहे I आपले इंटिग्रेशन 0 टू 1 1/3 जसं तसे इंटिग्रेशनच्या बाहेर राहिले 1 अपॉन t प्लस हा t जसं त्याला स्क्वेअर रूट घेतला आणि 4/9 चा स्क्वेअर रूट म्हणजे 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आला प्लस याला काय करायचं 3 ने मल्टिपल करायचं 3 ने डिवाइड करायचं 3/9 मायनस 4/9 ब्रॅकेट क्लोज इंटू dt 1/3 इंटिग्रेशन 0 टू 1 1 अपॉन त्याला कॅल्क्युलेशन t प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस आपल्याला इथं मायनस मिळून जाईल मायनस 1/9 इंटू dt त्याला रूट मध्ये स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचे 1/3 इंटिग्रेशन 0 टू 1 1 अपॉन t प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dt आपल्याला इथे इंटिग्रेशनचं वापरायचं आहे मग 1/3 इंटू 1 अपॉन इन स्क्वेअर ब्रॅकेट किंवा डायरेक्टली बाहेर काढलं तरी चालेल 2 टाइम्स 1/3 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचंय लॉग इन मॉड्युलस मध्ये t प्लस 2/3 मायनस 1/3 अपॉन t प्लस 2/3 प्लस 1/3 मॉड्युलस क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज 0 टू 1 अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवून द्यायचं आहे हा 3 कॅन्सल झाला 1/2 आले लॉग इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग त्याचे कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्टली t ची व्हॅल्यू ठेवून दिली तरी चालेल लॉग इन मॉड्युलस मध्ये t प्लस इथे आन्सर येऊन जाईल 1/3 अपॉन t प्लस 3/3 मॉड्युलस क्लोज
स्क्वेअर ब्रॅकेट 0 to 1 अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवून द्यायचंय 1/2 इंटू लॉग इन मॉड्युलस मध्ये 1 प्लस 1/3 अपॉन 1 प्लस 1 मॉड्युलस क्लोज मायनस लॉग इन मॉड्युलस मध्ये 0 प्लस 1/3 अपॉन 0 प्लस 1 मॉड्युलस क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट मध्ये लॉग आपल्याला इथे कॅल्क्युलेशन मिळून जाईल किती 3 1 जा 3 4/3 अपॉन 2 मॉड्युलस क्लोज मायनस लॉग 1/3 अपॉन 1 मॉड्युलस क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 1/2 लॉग इन मॉड्युलस मध्ये त्याचे कॅल्क्युलेशन मिळून जाईल 2/3 मॉड्युलस क्लोज मायनस लॉग 1/3 याचे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे इज इक्वल टू 1/2 इंटू लॉग 2/3 अपॉन 1/3 दोन्हीचं डिनॉमिनेटर कॅन्सल झालं तर 1/2 इंटू लॉग 2 आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे 0 to π/4 sin 2x अपॉन sin raised to 4x plus cos raised to 4x into dx हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. पहा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला sin 2x चे फोड करून घ्यायचे आधी इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 sin 2x ची फोड आपल्याला 2 times sin x into cos x मिळून जाईल अपॉन मध्ये sin raised to 4x plus cos raised to 4x जसा तसा राहील into dx cos 4x ने सगळ्यांना डिवाइड करून घ्यायचं आहे मग इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 2 times sin square x into cos square x याच्यामध्ये आपण cos raised to 4x ने डिवाइड करून घेतलं अपॉन काय येऊन जाईल इथं dx अपॉन sin raised to 4x अपॉन cos raised to 4x प्लस cos raised to 4x कॅन्सल होतील किंवा cos raised to 4x अपॉन cos raised to 4x into dx हे दोन्ही कॅन्सल झाले याचा स्क्वेअर आणि याचा क्यूब कॅन्सलला 3 राहिले इथं म्हणजे इंटिग्रेशन 0 to π/4 2 times sin x into cos x कॅन्सल झाले तर अपॉन मध्ये काय करायचे cos स्क्वेअर ची फोड करायची आपल्याला cos x sin च्या खाली मांडायला सेपरेट एक cos स्क्वेअर x मांडून टाकायचा आहे अपॉन हा sin स्क्वेअर ला आपल्याला tan raised to 4x plus 1 आपल्याला मांडलं into dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 हा 2 टाइम sin अपॉन cos ला tan x लिहिलं आणि cos स्क्वेअर ला आपल्याला काय लिहिता येतं 1 अपॉन cos स्क्वेअर ला आपल्याला sec स्क्वेअर x लिहिता येईल sec स्क्वेअर x अपॉन मध्ये हा tan ला काय करायचं आहे tan चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे प्लस 1 जसा तसे इनटू dt आता पुढे काय करायचं आपल्याला पुट करून घ्यायचं आहे पुट tan स्क्वेअर x इज इक्वल टू t ठेवून दिला त्याला डिफरन्शिएट करून घ्यायचं आहे विथ रिस्पेक्टिव्ह कुणाशी x ची tan स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 टाइम tan स्क्वेअर x 2 टाइम tan x मिळून जाईल आणि स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आणि tan चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x मिळून जाईल इज इक्वल टू dt अपॉन dx dx इकडे आला तर 2 टाइम tan x into sec square x इज into dx च्या जागेवरती आपल्याला काय ठेवून द्यायचं dt पहा इथं 2 टाइम tan x into sec square x च्या जागेवर into dt dx च्या जागेवरती काय ठेवायचं आपल्याला dt ठेवून द्यायचं आहे आणि tan square x च्या जागेवरती t ठेवून द्यायचा आहे पण आता लोअर आणि अप्पर लिमिट सुद्धा इथे चेंज करून घ्यायचं आहे therefore when x is equal to जर काय असेल π/4 असेल तर t is equal to तुम्हाला काय मिळालं इथं tan स्क्वेअर म्हणजे इथे काय येऊन जाईल tan स्क्वेअर π/4 येऊन जाईल tan स्क्वेअर π/4 म्हणजे 1च व्हॅल्यू येऊन जाईल 1 चा स्क्वेअर 1च येऊन जातो आणि त्याच्यानंतर t is equal to 1 येऊन जाईल when तुम्हाला x is equal to जर 0 घेतला आपण तर आपल्याला t is equal to tan स्क्वेअर x tan स्क्वेअर 0 ची व्हॅल्यू सुद्धा 0च मिळून जाईल म्हणजे t is equal to 0 I is equal to इंटिग्रेशन 0 to 1 अपॉन t चा स्क्वेअर प्लस 1 into dt आपल्याला मिळून जाईल हा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे डायरेक्टली आपल्याला इंटिग्रेशन मांडता येईल इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स t ब्रॅकेट क्लोज 0 to 1 आता एकदा 1 ठेवून द्यायचे एकदा 0 ठेवून द्यायचे तुम्हाला
एकदा 1 आणि एकदा जर 0 ठेवून दिले आपण तर आपल्याला इथं काय येऊन जाईल पहा, इज इक्वल टू tan इनवर्स 1 मायनस tan इनवर्स 0 आणि tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू आपल्याला π/4 मिळाली, tan 0 ची किंमत 0 मिळाली, आन्सर मिळाला आपल्याला π/4 आन्सर मिळालं. हा 4 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय. 4 नंबरचं एक्झाम्पल काय दिलंय, 0 to 2π रूट मध्ये cos x minus sin cube x into dx असं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहा sin स्क्वेअर ची फोड करावं लागेल. cos च्या जागेवर किती ठेवलं तर cos चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळून जातं, sin minus sin x मिळून जातं. मग इथे येऊन जाईल इंटिग्रेशन 0 to 2π रूट cos x जशा तसे ठेवून द्यायचे. sin स्क्वेअर ला कन्वर्ट करायचं आपल्याला. sin स्क्वेअर ला काय कन्वर्ट येईल, sin क्यूब ला sin स्क्वेअर x into sin x मिळून जाईल into dx. या sin स्क्वेअर ला परत cos स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. इंटिग्रेशन 0 to 2π रूट cos x into त्याच्यामध्ये काय येईल, याला 1 मायनस cos स्क्वेअर x मानता येईल आपल्याला. ब्रॅकेट क्लोज into sin x into dx जशा तसे. आता cos चं डेरिव्हेटिव्ह sin x into dx आहे. म्हणजे पुट cos x इज इक्वल टू काय ठेवून द्यायचं आपल्याला t. त्याला डिफरन्शिएट करून घेतला आपण विथ रिस्पेक्ट टू पुन्हा x c. तर cos चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x मिळून जाईल इज इक्वल टू dt अपॉन dx. हा मायनस साइन पलीकडे घेतला, dx इकडे आणला तर dx sin x into dx इज इक्वल टू आपल्याला काय ठेवता येईल, मायनस dt ठेवता येईल, मायनस dt. म्हणजे आपल्याला फेन अप्पर लिमिट लोअर लिमिट करायचं आहे. माहिती जर फेन t इज इक्वल टू काय ठेवलं आपण, t इज इक्वल टू जर 0 ठेवले आपलं सर x इज इक्वल टू आपण केले 2π ठेवले तर t इज इक्वल टू cos 2π म्हणजेच 1 व्हॅल्यू मिळून जाईल. x इज इक्वल टू आपण काय घेतले इथं, x इज इक्वल टू आपण 0 घेतले तर t इज इक्वल टू cos 0 आणि cos 0 ची किंमत सुद्धा किती येऊन जाईल, 1 येऊन जाईल. मग लिमिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 1 इंटिग्रेशन येऊन जाईल t रेस टू रूट t इन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस t चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू मायनस dt. पण तो देअरफॉर डायरेक्ट आन्सर याचं काय मिळून जाईल, 0 मिळून जाईल. का, डिअर इंटिग्रेशन a टू a f of x into dx जर असेल त्याचे इंटिग्रेशन आपल्याला काय मिळून जातं, 0 मिळून जातं. जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर समान असेल तर त्या इंटिग्रेशनचं डायरेक्ट लिमिट आपल्याला काय मिळून जातं, 0 मिळून जातं. म्हणून आपल्याला i इज इक्वल टू 0 आपल्याला आन्सर डायरेक्ट काढता येईल, पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही.